गुड मॉर्निंग फ्रेंड्स. चला पुन्हा आपण सुरुवात करूया समोरच्या लेक्चर्सची. मागच्या लेक्चरमध्ये आपण बॉडमासचे 3 पार्ट्स सर्व शिकलो आहे. त्याला तर कन्फर्म करणे आहे, बट तुमच्या बेसिक क्वेश्चन्समध्ये इतर महत्त्वाचे प्रश्न असे सुद्धा पडतात. जसं आता समोर सरळ सेवा वगैरे किंवा महाराष्ट्र शासनाच्या क्लरिकल टाईपच्या परीक्षा किंवा इतरही क्लास 3 क्लास 4मध्ये तुम्हाला असे प्रश्न दिसतील. असेच काय, याशिवाय पण इतर महत्त्वाच्या प्रश्नांमध्ये काय काय असतं त्याला पण आजच्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस करूया. चला, इतर महत्त्वाच्या प्रश्नामध्ये इथे बघा, ब्रॅकेटमध्ये 1 - 1/2 1 - 1/3 1 - 1/4 1 - 1/5 अँड सो ऑन, हे डॉट 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 जे दिसतंय ना, त्याचा अर्थ की अशाच प्रकारे तो जर 1 - 1/50 पर्यंत जर जात असेल तर त्याचं उत्तर काय तयार होईल, दॅट इज द क्वेश्चन. ऑप्शन दिले आहेत तुम्हाला 1/25 2/25 1/20 आणि 1/50. त्याला 2 पद्धतीने मी तुम्हाला सांगतोय, 2 पद्धती. एकतर हा मिक्स फ्रॅक्शन दिसतोय तुम्हाला, मिक्स फ्रॅक्शन, राईट. 2 1 2 वजा 1 2 1 2 वजा 1 म्हणजे 1/2 असा होईल तो. यांच्यामध्ये जी गॅप दिसतंय ना ब्रॅकेटच्या मध्ये, तो आहे गुणाकार अँड सो ऑन. सर्व मिक्स फ्रॅक्शन्स नुसार सॉल्व करा. 3 1 3 वजा 1 3 मधून 1 गेले 2/3 गुणिला 4 1 4 वजा 1 3/4 गुणिला 5 1 5 वजा 1 4/5 आणि इथे बोलतोय डॉट डॉट डॉट, याचा अर्थ सो ऑन मीन्स या प्रकारे, याच पद्धतीने. आता 1 - 1/5 आहे तर इथे समोर असेल 1 - 1/6 असा काहीतरी असेल. तिथे 6 1 6 वजा 1 म्हणजे 5/6. याच्या समोर इथे असेल 1 - 1/7, हे कन्सिडर्ड आहे, हे असेलच तसं, ते कन्सिडर्ड आहे. तर त्याला जर केलं 7 1 7 वजा 1 म्हणजे 6/7 आणि अशाच प्रकारे समोर तो इथे 1 - 1/50, याच्या आधी इकडे 1 - 1/49 असा असेल. याच्या आधी इकडे 1 - 1/48 असा असेल, राईट. तर याला पण 48 1 48 वजा 1 47/48 असं लिहिता येईल. गुणिला इथे 49 वजा 1 म्हणजे 48/49 गुणिला 50 1 50 वजा 1 49/50 आणि इथे स्टॉप होते, इक्वल टू किती असा क्वेश्चन आहे. या पद्धतीने सांगतोय. पुन्हा दुसरी पद्धती मी तुम्हाला सांगेल, इन्स्टंट 2 सेकंदाचं आन्सर कसं काढायचं ते सुद्धा सांगेल. की अशा पद्धतीची रचना झाल्यानंतर आपण मागे डिव्हिजनमध्ये शिकलोय की फ्रॅक्शनच्या मध्ये जर गुणाकाराचं चिन्ह असेल तर वरची संख्या आणि खालची संख्या यांचा भाग देता येतो. तर बघूया, बघा, वरची संख्या हा 2 2 कटलाय, हा 3 3 कटलाय, हा 4 4 कटलाय, हा 5 5 कटलाय, हा 6 6 कटलाय, हा 7 इथे कुठेतरी 7 असेल तो कटेल, इथे 8 असेल, इथे कुठेतरी 8 असेल तो कटेल, इथे 9 इथे कुठेतरी 9 असेल, इथे 47 कुठेतरी असेल तर तो 47 क्रॉस करेल याला, राईट. इथे 48 48 कट होतील, 49 49 कट होतील. आता काय राहिलं तुमच्याकडे बघा, इकडे अंशामध्ये राहिलाय 1, हा लिहून घेऊया. आणि सर्व कटले आहेत, छेदामध्ये राहिलाय 50, हा 50 लिहून घेऊया. तुमच्या प्रश्नाचं उत्तर तयार होतं 1/50. 1/50 आपल्याला ऑप्शनमध्ये बघणे आहे, 1/50 ऑप्शनमध्ये बघणे आहे ते उत्तर. याला दुसऱ्या पद्धतीने पण सांगताय, पण एक उदाहरण आपण हे मायनसवालं होतं बरं का. असंच उदाहरण प्लसमध्ये पण असतं. जसं हे जर खाली गेलो आपण तर हा बघा प्लसमध्ये उदाहरण दिसतंय तसंच, आहे ना. 1 + 1/2 1 + 1/3 1 + 1/4 1 + 1/5 अँड सो ऑन चालत गेलाय तो 1 + 1/75 पर्यंत. याला सॉल्व्ह करणे ऑप्शन बाजूला दिलेले आहेत. चला, याला पण मिक्स फ्रॅक्शन नुसार सॉल्व्ह करूया. बघा, 2 1 2 अधिक 1 3/2 गुणिला 3 1 3 अधिक 1 4/3 गुणिला 4 1 4 अधिक 1 5/4 गुणिला 5 1 5 अधिक 1 6/5. यानुसार समोर इथे असेल 1 + 1/6, मग त्याच्यानंतर 1 + 1/7 अशा पद्धतीने असेलच. 6 1 6 अधिक 1 7/6 7 1 7 अधिक 1 8/7
अँड सो ऑन. जसा हा 1+1/75 दिसतोय, 1+1 तर याच्या मागे 1+1/74 असेलच. याच्या आधी 1+1/73 असेल. कन्सिडर्ड आहे ना हे त्या पद्धतीने, राईट. तर 73 अधिक 1 74/73 होईल तो. त्यानंतर 74 अधिक 1 75/74 होईल तो. आणि 75 1 75 आणि 1 76/75 इक्वल टू किती? दॅट इज द क्वेश्चन, राईट. चला इथे पण त्याच पद्धतीने वरची संख्या खालची संख्या भाग जातो का बघा. हा 3 3 कटलाय, देन हा 4 4 कटलाय, 5 5 कटलाय, 6 6 कटलाय, 7 7 कटलाय. इथे 8 आहे, इथे कुठेतरी 8 असेल, इथे 9 असेल, इथे कुठेतरी 9 असेल, इथे 10 असेल, इथे कुठे 10 असेल, इथे 74 आहे, हा इथला 74 कटेल, हा पण इथे 73 असेल कुठेतरी, हा 73 याला कट करेल, 74 या 74ला, 75 या 75ला कट करेल. काय राहिलं शिल्लक बघा. हा 76 76 वर दिसतोय आणि खालच्या मध्ये हा 2 दिसतोय फक्त. 76/2 76/2 म्हणजे तुमच्या प्रश्नाचे उत्तर असायला पाहिजे 38. 38 मिळतं का बघणे आहे ऑप्शन नंबर बी. आता इतकी पण झंझट करण्याची गरज नाही, थोडंसं शॉर्टकटली सांगतोय मी तुम्हाला. जसं हा वरचा प्रश्न बघा, वरच्या प्रश्न ज्याचे उत्तर तयार झालं होतं 1/50, ज्याचे उत्तर तयार झालं होतं 1/50. तर प्रश्न हा होता की तो वजाबाकीमध्ये होता बघा. 1 - 1/2 1 - 1/3. खालचा प्रश्न बेरजेमध्ये होता. एक साधारणसं एकदम बिलकुल सिंपलचं शॉर्टकट सांगतोय, सिंपलचं. जर जर प्रश्न वजाबाकीमध्ये असेल, प्रश्न वजाबाकीमध्ये असेल तर उत्तर काढताना पहिल्या कंसाचा अंश घ्यावा. काय घ्यावा? अंश. भागीला शेवटच्या कंसाचा छेद घ्यावा. तुम्हाला उत्तर मिळेल. केव्हा? जेव्हा प्रश्न मायनस मध्ये असेल तर. मायनस मध्ये. त्याच्या उलट प्रश्न जर प्लस मध्ये असेल, तर याच्या उलट करायचं. याच्या उलट आपण वर अंशामध्ये पहिल्या संख्येचा अंश घेतला तर इथे शेवटच्या कंसाचा अंश, शेवटच्या कंसाचा अंशामध्ये घेणे भागीला पहिल्या कंसाचा छेद घेणे. उत्तर सहज असं फॉर्म होतं, पण त्यासाठी तुम्हाला याला लक्षात ठेवावं लागेल, राईट. चला मायनस वाल्या क्वेश्चनवर जाऊया. पहिल्या अंशाचा कंस, कंसाचा अंश, पहिला कंस कुठं मिळतोय? 1 - 1/2. याचा काय घेणे आहे? फक्त अंश घेणे आहे, अंश. तर अंश तयार करूया. त्याचा अंश म्हणजे वरची संख्या. 2 1 2 - 1 म्हणजे हा होतो 1/2. याच्यामध्ये अंश कोणता आलाय तुमचा? अंश आलाय 1, तर 1 लिहून घेऊया. 1 भागीला शेवटच्या कंसाचा छेद. शेवटचा कंस कोणता आहे तुमचा? 1 - 1/50, राईट. तर 50 1 50 - 1 म्हणजे 49/50. या शेवटच्या कंसामध्ये छेद कोणता आलाय तुमचा? 50. तो इथे लिहून घेऊया. उत्तर तुमचं डिरेक्टली असंच तयार होतं जे मगाशी केलं होतं, राईट. त्याच्या उलट जर प्लस मध्ये प्रश्न असेल, तर 1 + 1/2 प्लस मध्ये दिसतोय. काय बोलतोय? शेवटच्या कंसाचा अंश. शेवटचा कंस कोणता मिळतोय तुम्हाला? हा मिळतोय. 1 + 1/75 1 + 1/75. 75 1 75 अधिक 1 काय मिळतोय? 76/75. आणि आपल्याला काय घ्यायचं आहे? शेवटच्या कंसाचा अंश घ्यायचा आहे फक्त. अंश किती तयार झाला इथे? 76. तर आपण इथे 76 घेऊया. भागीला पहिल्या कंसाचा छेद. पहिला कंस कोणता मिळतोय तुम्हाला? हा. याचा घेणे छेद. याचा घेणे छेद. हा 1 + 1/2 1 + 1/2. मिक्स फ्रॅक्शनला कन्वर्ट करा. 2 1 2 अधिक 1 3/2. याचा काय घेणे आपल्याला? छेद. पहिल्या कंसाचा छेद तो येतोय 2. तर 76/2 38 असंही उत्तर मिळेल.
जर हे लक्षात राहत असेल तर डिरेक्टली उत्तर काढा, पण जर समजा परीक्षेच्या वेळेस हे लक्षात राहत नाही तर यानुसारही डील करता येईल तुम्हाला, जसं हे ट्रॅडिशनल वेने डील केले. याला कदाचित थोडा वेळ जास्त लागेल, पण उत्तर मात्र नक्की मिळेल. राईट? क्लिअर आहे? क्लिअर असायला पाहिजे. चला, या अदर इम्पॉर्टंट क्वेश्चन्स मध्ये पुन्हा काही क्वेश्चन्स मी तुम्हाला आज करून देत आहे की कधी कधी क्वेश्चन असा असतो की रूट मध्ये 5, त्यानंतर रूट मध्ये 5, त्यानंतर रूट मध्ये 5, त्यानंतर रूट मध्ये 5 अगेन, त्यानंतर रूट मध्ये 5 आणि रूट मध्ये 5. आणि हा प्रश्न अनंत काळापर्यंत म्हणजे इन्फायनाइट टाइम्स पर्यंत असेल आणि इक्वल टू किती असा प्रश्न विचारला जातो. हा सुद्धा प्रश्न तुम्हाला खूप साऱ्या परीक्षांमध्ये आढळेल आणि ऑप्शन दिलेले आहे त्याचे ऑप्शन लिहित आहे. पहिलं ऑप्शन आहे 5, दुसरं ऑप्शन आहे 5 64/63, तिसरं ऑप्शन आहे 5 63/64, चौथा ऑप्शन आहे नॉट. नॉट म्हणजे यापैकी नाही, नन ऑफ दीज. जर कधी पण असा प्रश्न आला, असा प्रश्न दिसतोय तुम्हाला, तर त्याचं सरळ उत्तर जे आतमध्ये दिलेली संख्या आहे, कुणाच्या रूटच्या आतमध्ये दिलेली संख्या आहे, त्याला बेधडक डोळे बंद करून टिक करून घ्या. हे झालंय तुमचं उत्तर. जर तो इन्फायनाइट टाइम्स पर्यंत असेल तर उत्तर काय होईल तुमचं? इन्फायनाइट टाइम्स पर्यंत असेल तर उत्तर 5. कशी पण संख्या, समजा याच्या आतमध्ये असेल 11, याच्या आतमध्ये असेल 11, याच्या आतमध्ये असेल 11, याच्या आतमध्ये असेल 11, आणि हा जर इन्फायनाइट टाइम्स पर्यंत असेल तर याचं उत्तर 11च तयार होईल, त्याच्याशिवाय दुसरं तयार होणार नाही. हे डिरेक्टली सांगतं, डिरेक्टली. बट ट्रॅडिशनल वेने कसा काढला जातो थोडंसं एक्सप्लेन त्याला पण करून देतो. तुमच्यापैकी काही विद्यार्थ्यांना जर प्रश्न पडला असेल असं कसं सर 5च कसं उत्तर, तर त्याला मी एक्सप्लेन करून देतो. एक्सप्लेन कसं की समजा ही जी किंमत आहे याला कन्सिडर करतो मी एक्स. काय कन्सिडर करतोय मी? एक्स. आणि शाळेमध्ये असताना तुम्ही शिकले आहेत की रूटच्या आतमध्ये जर संख्या असेल आणि बरोबरीच्या पलीकडे एक्स जर असेल तर दोन्ही बाजूला वर्ग केल्या जातो, स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड, की दोन्ही बाजूला वर्ग करून, असं शाळेतील शिक्षकांनी शिकवलं होतं. तर दोन्ही बाजूला वर्ग करेल तर हा जो एक्स आहे त्याच्या एक्सचा वर्ग होईल, बरोबर हा जो रूटच्या आतमध्ये जो तुम्हाला दिसत आहे 5, रूटच्या आतमध्ये 5, रूटच्या आतमध्ये 5, रूटच्या आतमध्ये 5, आणि हा शेवटचा 5, आणि हा अनंत काळापर्यंत. राईट? असा याचा होईल तो वर्ग. दोन्ही बाजूला वर्ग केला ना, इकडे एक्सचा वर्ग केला, इकडे याचा वर्ग. जर मी वर्ग करतोय तर हा जो वर्ग आहे हा पहिला रूट कॅन्सल आउट करेल. जसं असतं ना, हा 3चा वर्ग जर असेल, 3चा वर्ग काय 9 होतो, म्हणजे 3च बाहेर येतो, रूट आणि रूट कॅन्सल करताय. तसाच पहिला रूट कॅन्सल करेल तर हा एक्सचा वर्ग बरोबर हा 5 बाहेर पडेल. इथून काय बाहेर पडेल? 5 बाहेर पडेल. आणि शिल्लक किती राहिले तुमच्याकडे? तर हे सर्व राहिले 5, मग रूटमध्ये 5, मग रूटमध्ये 5, रूटमध्ये 5, रूटमध्ये 5, आणि हे सुद्धा आहेत अनंत काळापर्यंत. अनंत काळापर्यंत म्हणजे कुठपर्यंत माहिती नाही, इन्फायनाइट टाइम्स. आणि ऑलरेडी आपण हा जो अनंत काळामध्ये हा रूटच्या आतमध्ये 5 आहे त्याला एक्स कन्सिडर करून चुकलेला आहे. तर ही जी अमाऊंट दिसते याला तुम्हाला एक्स घेता येईल, कारण याचीच किंमत आपण एक्स घेतली आहे. तर याला एक्स घेता येईल, जिथे एक्सचा वर्ग म्हणजे एक्स गुणिला एक्स बरोबर हा 5 आहे, आणि याची किंमत एक्स जर ठेवली तर हा एक्स आणि एक्स कटतो, म्हणजे हा एक्स बरोबर मिळतो तुम्हाला 5. एक्स बरोबर किती मिळतो तुम्हाला? 5. तर ऍक्च्युली ट्रॅडिशनल वेने असं केलं जातं बरं का. पण आपल्याला ट्रॅडिशनल वे नको ना, आपल्याला डिरेक्टली काढायचं आहे.
डिरेक्टली काढायचे आहे, 2 सेकंदाचं उत्तर असतं. अशी कुठलीही संख्या याच्यामध्ये सारखी सारखी दिसत असेल आणि अनंत काळापर्यंत जर असेल तर बेधडक त्याचं उत्तर तीच संख्या दाखवा, उत्तर मिळेल. राईट. पण कधी कधी ही संख्या अनंत काळापर्यंत नसतं, इनफायनाईट टाइम्स पर्यंत नसतं. त्याला काहीतरी लिमिटेशन्स असतं की हाच प्रश्न जर मी असा लिहिला की √5 into √5 into √5 into √5 into √5 into √5 इक्वल टू किती, हाच प्रश्न मी असा लिहिला. राईट. मग अशाचा प्रश्न इन्फायनाईट टाइम्स अनंत काळापर्यंत, हा नाही, हा लिमिटेड आहे. लिमिटेड इथे जाऊन थांबला आहे, तो इथे जाऊन थांबलेला आहे. तर याचं उत्तर काय, तर ऑप्शन मध्ये पुन्हा मी देतोय. ऑप्शन नंबर 1 5, ऑप्शन नंबर बी 564/63, ऑप्शन नंबर सी 563/64, ऑप्शन नंबर डी नॉट. आता हा अनंत काळापर्यंत नाही आहे म्हणजे तुमचं उत्तर 5 होणार नाही. तर त्याचं उत्तर काय तयार होईल त्याला पण व्हेरीफाय करून देतो. ते पण 2 सेकंदाचं उत्तर असतं की तुमचं उत्तर हे तयार व्हायला पाहिजे, ऑप्शन नंबर सी. कसं आधी शॉर्टकट सांगून देतोय आणि मग तुम्हाला एक्सप्लेन करून देतोय. शॉर्टकट सांगून देतोय की हे जे रूटचे चिन्ह आहेत, हे जे रूटचे चिन्ह आहेत किती वेळेस आहेत त्याला मोजणे आहे तुम्हाला. किती वेळेस आहे, 1 2 3 4 5 6, किती वेळेस आहेत, 6 वेळेस. तर ह्या आतमध्ये फसलेला हा जो नंबर आहे त्याला बाहेर काढा, आणि हा जो 6 वेळेस आहे तो 2चा 6वा पॉवर घ्या. 2चा कोणता 6वा पॉवर, 2चा 6वा पॉवर किती येतो 64, 2चा 6वा पॉवर 64. तर हा जो 5 बाहेर काढला याच्या पॉवर मध्ये म्हणजे घात मध्ये, हा जो 2चा 6वा पॉवर आहे 64 तो छेदामध्ये घ्या, याच्या पॉवरच्या छेदामध्ये, आणि याच्यापासून 1 ने कमी करून, कितीने कमी करायची आहे 1 ने, 64 वजा 1 63, हा इथे घ्या. म्हणजे असं उत्तर तयार होतं तुमचं याचं, या प्रश्नाचं, जे ऑप्शन नंबर सी मध्ये मिळतंय. राईट. की समजा एखादा प्रश्न असा असता, मी याला इव्हॅल्युएट करून देतो बरं का, पण ते शॉर्टकट आधी शिकून घ्या. की तो प्रश्न असता समजा असा, 13 गुणिला 13 गुणिला रूट मध्ये 13 गुणिला रूट मध्ये 13 बरोबर किती. तर हा जो रूटच्या आतमध्ये 13 त्याला बाहेर काढून घ्या, आणि स्क्वेअर रूटचा वापर किती वेळेस झालेला आहे त्याला बघा. किती वेळेस झाला आहे, 1 वेळेस 2 वेळेस 3 वेळेस आणि 4 वेळेस. किती वेळेस झालाय 4. तर 2चा चौथा पॉवर घ्या, 2चा चौथा पॉवर घ्या. 2चा चौथा पॉवर किती होईल, तर 2चा चौथा पॉवर होईल 16. किती होईल 16. तर याच्या पॉवर मध्ये, पॉवरच्या म्हणजे याचा घात जो अपूर्णांक तयार होईल तिथे 16 हा कुठे छेदामध्ये तयार होईल, आणि या 16 पेक्षा 1 ने कमी, वर लिहा 15, असं उत्तर तयार व्हायला पाहिजे. राईट. हे शॉर्टकट सांगितले, शॉर्टकट. तर थोडंसं लांबलचक पण जाऊया. लांबलचक म्हणजे ट्रॅडिशनल वेने या प्रश्नाचं उत्तर कसं तयार होतं त्याला बघूया. थोडासा लांबलचकच वे आहे, पण तुम्हाला माहिती असायला पाहिजे म्हणजे समजवण्यासाठी. चला, याला जर मी एक्स समजला, तर दोन्ही बाजूला जर वर्ग करेल तर हा होईल एक्सचा वर्ग आणि हा होईल एक्स याचा वर्ग, जिथे हा या स्क्वेअर रूटला कट करेल. तर इथे तयार होतो एक्सचा वर्ग बरोबर हा 5 बाहेर पडेल, पण बाकीचे हे आतमध्येच राहतील. 5 रूट 5 रूट 5 रूट 5 रूट 5 हे आतमध्येच राहतील. राईट. आपल्याला हे सर्वच्या सर्व रूट जे आहेत ना ते संपवून टाकायचे. मी पुन्हा स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड करेल तर हा याचा वर्ग होईल, तर हा ऑलरेडी 2 आहे, हा याचा वर्ग पण होईल. राईट. जिथे हा एक्सचा पॉवर 2 गुणिला 2 4 तयार होतो बरोबर. यांचा वर्ग केला मी तर हा 5चा वर्ग
हा होईल आणि हा एक रूट इथून बाहेर पडेल, गुणिला हा 5 इथून बाहेर पडेल. शिल्लक आतमध्ये राहतील हे 4, 5 आणि 5, राईट. पुन्हा मी स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड करेल. इथे या सर्वांच्या ब्रॅकेटचा स्क्वेअर होतो बरं का. इथे पुन्हा स्क्वेअरिंग करेल तर याचा पण स्क्वेअर करावा लागेल दोन्ही साईडला. जिथे हा एक्सचा 4 2 8, एक्सचा पॉवर किती तयार झालाय 8, बरोबर. 2 ने याला गुणाकार करेल तर 5चा 2 गुणिला 2 4 होईल. या 5चा हा स्क्वेअर होईल आणि एक रूट इथून बाहेर पडेल, गुणिला 5. मग आतमध्ये राहतील 5 √5 आणि √5, राईट. पुन्हा मी स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड करेल तर या 8 दुने हा होईल 16, 5चा पॉवर आहे 4 तर 4 दुने होईल 8, 5चा पॉवर आहे 2 तर 2 दुने होईल 4, याचा पॉवर काहीच नाही तर 5चा वर्ग होईल आणि हा एक रूट बाहेर पडेल, गुणिला 5. शिल्लक राहिले तुमच्याकडे 2 आतमध्ये रूट, राईट. पुन्हा जर मी स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड करेल, स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड, स्क्वेअर इकडे पण तर एक्सचा पॉवर मिळतो 16 दुने 32, बरोबर. 5चा पॉवर 8 आहे तर तो दुप्पट होईल 16, 5चा पॉवर 4 आहे तो दुप्पट होईल 4 दुने 8, 5चा पॉवर 2 आहे तर 2 दुने 4, 5चा पॉवर नाही तर 5चा पॉवर होईल 1, 1 दुने 2, गुणिला हा एक बाहेर पडेल आणि आता राहिलाय फक्त एकच 5 आतमध्ये. पुन्हा मी स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड करेल तर याची दुप्पट होईल 32 ची दुप्पट 64, बरोबर. 5चा पॉवर 16 आहे, 16ची दुप्पट 32, 5चा पॉवर 8 आहे, 8ची दुप्पट 16, 5चा पॉवर 4 आहे, 4ची दुप्पट 8, हा 2 आहे, 2ची दुप्पट 4, याचा पॉवर 1 आहे, 1ची दुप्पट 2 आणि हा बाहेर पडेल. ज्याला पॉवर नाही त्याला 1 पॉवर असतो, आता या प्रश्नाचे उत्तर तयार होईल. बघा, एक्सचा पॉवर 64 आहे, प्रॉपर नंबर सर्व सारखे आहे, 5 5 5 5 5 5 आणि मध्ये गुणाकाराचं चिन्ह आहे. प्रॉपर नंबर सारखे आहे, मध्ये गुणाकाराचं चिन्ह असेल तर त्यांच्या पॉवरची बेरीज केल्या जातं. तर बेरीज करूया. 32 आणि 16 48, 48 आणि 8 56, 56 आणि 4 60, 60 आणि 2 62, 62 आणि 1 63. काय तयार झाला? एक्सचा पॉवर 64, एक्सचा पॉवर 64 बरोबर 5चा पॉवर 63. मला एक्सची किंमत काढायची आहे. कशाची किंमत काढायची आहे? एक्सची. एक्सचा पॉवर 64 आहे तर त्याला मी 64 ने भाग देईल किंवा या 64 ला इकडे पक्षांतर करेल तर 63 भागिले 64 5चा पॉवर तयार होईल. किंवा असं जरी केलं, एक्सचा पॉवर 64 आहे याला 64 ने भाग दिला तर 5चा पॉवर 63 आहे याला पण 64 ने भाग द्यावा लागेल. तिथे 64 64 कटतील म्हणजे एक्स बरोबर 5चा पॉवर 63 भाग 64 असा तयार होतो. असा लांब लचक तयार होतो. पण मी तुम्हाला काय सांगितलं होतं? शॉर्टकटने तयार करा. इतकं लांब लचक जाण्यापेक्षा बघा तेच उत्तर तयार झालंय. इतकं लांब लचक जाऊ नका. शॉर्टकटने तयार करा, इन्स्टंट तयार होतं. तर ही जरी पद्धत मी तुम्हाला समजावून सांगितली आहे तरी ही तुमच्या कामाची नाही. इनफॅक्ट कामाची नाही. तुम्हाला सरळ उत्तर डिरेक्टली काढता आलं पाहिजे. समजा एखादा प्रश्न असा असेल की 7 आणि रूट मध्ये 7 बरोबर किती? प्रश्न लिमिटेड, इथे इन्फायनाइट टाइम्स पर्यंत नाही, लिमिटेड टाइम पर्यंत. तर हा 7 बाहेर काढून घ्या. रूटचा वापर किती वेळेस झालाय? 1 2 3 3 वेळेस झालाय. 2चा तिसरा पॉवर घ्या. 2चा तिसरा पॉवर कोणता होतोय? 8. तर या 7च्या घातामध्ये अंशामध्ये 8 लिहा आणि 8 पेक्षा 1 ने कमी 7 इथे जोडून द्या. तुमच्या प्रश्नाचे उत्तर तयार होईल. राईट. चला, हा संपलेला नाही बरं का, संपलेला नाही. पुन्हा आपल्याला एक पार्ट घ्यायचा. हा पार्ट 1 घेतला आपण, अदर इम्पॉर्टंट क्वेश्चनचा पार्ट 1. लगेच तुम्हाला समोरच्या लेक्चरमध्ये
अदर इम्पॉर्टंट क्वेश्चनचं पार्ट 2 मिळेल. आपण छोटे छोटे लेक्चर्स यासाठी तयार करतोय की तुमच्या डोक्यावर बर्डन यायला नको. हे छोटे लेक्चर्स बघा, याची प्रॅक्टिस करा, अनंत काळापर्यंत लक्षात ठेवा. आपण हा शब्द वापरलाच आहे, राईट. तर हा झाला एक छोटासा लेक्चर अदर इम्पॉर्टंट क्वेश्चनचा. पुन्हा एक समोर पार्ट 2 मिळेल तुम्हाला अदर इम्पॉर्टंट क्वेश्चनचा, राईट. चला याला इथे थांबूया, पटकनच समोरचं लेक्चर तुम्हाला मिळेल. ओके, थँक्यू.